जिवंतपणी गरुड पुराण वाचणाऱ्या व्यक्ती बरोबर घडतात या सर्व घटना भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक धार्मिक ग्रंथ वाचले जातात. हे ग्रंथ आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत. हिंदू धर्मात अनेक लोकांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी अशा धार्मिक ग्रंथाचे पठण करतात आणि त्यामध्ये दिलेली शिकवण आपल्या जीवनात उपयोग करण्याचाही प्रयत्न करतात. रामायण, महाभारत याप्रमाणेच गरुड पुराणालाही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. हे पुराण 18 पुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराण हे श्री हरी विष्णूची भक्ती व ज्ञानावर आधारित आहे. गरुड पुराणात मनुष्य जीवनाशी निगडीत कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. गरुड पुराणात स्वर्ग, नरक, पुण्य व पाप याच्या शिवाय इतरही काही आहे. मित्रांनो, यामध्ये ज्ञान, विज्ञान, नीती, नियम व धर्माबद्दल माहिती दिलेली आहे. गरुड पुराणात एका भागात मृत्यूचे रहस्य आहे तर दुसऱ्या भागात जीवनाचे रहस्य आहे. गरुड पुराणातून आपल्याला कितीतरी प्रकारची शिकवण मिळते. गरुड पुराणात मृत्यूच्या आधीचे आणि मृत्यूनंतरचे मनुष्याच्या स्थितीचे वर्णन आहे. पण आपण असं ऐकलं असेल की गरुड पुराण कोणत्याही जिवंत व्यक्तीने वाचू नये. इतकेच नाही तर असंही म्हणलं जात की गरुड पुराण जे कोणी व्यक्ती वाचतात किंवा जवळ ठेवतात त्यांच्या जीवनात नेहमी काही ना काही अशुभ घटना घडतात. याबद्दल सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती आहे. मित्रांनो, आज आपण गरुड पुराण जिवंत व्यक्तीने वाचावे की नाही याची माहिती घेऊ. गरुड पुराणात श्री हरी विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांचा संवाद वर्णन केलेला आहे. नेहमी असं बघितले असेल की जेव्हा एखादा व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा एखादा व्यक्ती मरणशय्येवर असतो तेव्हा गरुड पुराण वाचले जाते. म्हणूनच आपल्या मनात त्याबद्दल भीती निर्माण होते की आपण ते गरुड पुराण वाचू शकत नाही, परंतु हे खरे नाही. गरुड पुराणाचे वाचन करताना सुरुवातीलाच याचे वाचन करण्यासंबंधित महात्म्याचे वर्णन केले आहे. त्यानुसार एखादा व्यक्ती जर जिवंतपणी गरुड पुराण वाचत असेल तर त्या व्यक्तीला विद्या, यश, सौंदर्य, लक्ष्मी, विजय व आरोग्याची प्राप्ती होते. जे व्यक्ती याचे नियमित वाचन किंवा पठण करतात त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान होते व मृत्यूनंतर त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. आणि जी व्यक्ती एकाग्र चित्त होऊन गरुड पुराणाचे वाचन करतात किंवा इतरांना सांगतात किंवा पुस्तक रूपात आपल्या जवळ ठेवतात, त्या व्यक्तींना जर धर्माची इच्छा असेल तर धर्म मिळतो. जर त्यांना पैशाची अपेक्षा असेल तर त्यांना पैशांची प्राप्ती होते. ज्यांच्या हातामध्ये हे ज्ञानपुराण आहे त्यांच्या हातात ज्ञानाचा भंडार आहे. जे व्यक्ती हे पुराण वाचन करतात ते लोक भोग आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती करतात. आणि या महापुराणाचे वाचन केल्याने व्यक्तीला चांगले म्हणजे कोणते कर्म ते समजते. या महापुराणाचे पठण करणाऱ्या व्यक्तीला जर संतान प्राप्तीची इच्छा असेल तर तीही पूर्ण होते. कुमारिकेला मनासारखा जोडीदार, भोगी व्यक्तीला भोगाची प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्येची प्राप्ती होते. विजयाची इच्छा करणाऱ्याला विजय मिळतो. ब्राह्महत्येचे पातक असणाऱ्यांचे पातक मिटते. इतकेच नव्हे तर मंगल कामाची इच्छा असणाऱ्यांना मंगल प्राप्त होते. गुणांची इच्छा गुणांची प्राप्ती होते आणि श्रेष्ठ पक्षी गरुडाने सांगितलेले हे गरुड पुराण धन्य आहे. हे सर्वांचे कल्याण करणारे आहे. जे व्यक्ती या महापुराणाचे पठण करतात त्या व्यक्तीचा कधीही अकाल मृत्यू होत नाही. मित्रांनो, याच्या अर्ध्या श्लोकांचे जरी पठण केले तर आपल्या शत्रूंचा नाश होतो. म्हणून हे गरुड पुराण मुख्य व शास्त्रसंमत पुराण आहे. आणि विष्णू धर्माच्या प्रदर्शनानुसार गरुड पुराणासारखे दुसरे कोणतेही पुराण नाही. श्री हरी विष्णूच्या तत्वनिरूपणामध्ये सर्व पुराणांपैकी गरुड पुराण श्रेष्ठ आहे. या गरुड पुराणात श्री हरी विष्णू मुख्य आहेत त्यामुळे ते पूजनीय आहेत. याचे पठण केल्याने आपली सर्व पाप नष्ट होतात. आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते. गरुड पुराण वाचल्याने जर आपल्याला इतके फायदे होत असतील तर ते वाचल्याने आपल्या जीवनात अशुभ घटना कशा घडतील हा फक्त एक भ्रम आहे.
त्यामुळे मित्रांनो, म्हणून शक्य असेल तर मनात कोणतीही भीती बाळगता गरुड पुराण नक्की वाचा. हे पुराण वाचल्याने मनुष्याला जीवनातील व मृत्यूनंतरचे रहस्य जिवंतपणे माहीत होते.